सध्या IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीगचा 18वा हंगाम जोरात सुरू आहे। सायंकाळी 7:30 वाजले की प्रत्येक जण मोबाईल किंवा मग टीव्ही समोर बसलेला दिसतो। तर आपल्यापैकी काही जण ड्रीम 11 म्हणा किंवा मग माय 11 सर्कल किंवा मग विजन 11 तर यासारख्या फॅन्टसी स्पोर्ट प्लॅटफॉर्मवर खेळून नशीब आजमावतानाही आपल्याला पाहायला मिळतात। देखील असे ऑनलाईन गेम खेळत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। ड्रीम 11 आणि माय 11 सर्कल विजन 11 हे एक फॅन्टसी स्पोर्ट प्लॅटफॉर्म आहे। इथे युजर्स क्रिकेट, कबड्डी, हॉकी तर यासारख्या वेगवेगळ्या खेळासाठी स्वतःच्या मर्जीने दोन्ही संघांमधील चांगले म्हणजे एकापेक्षा एक सरस खेळाडू घेऊन विजयाला गवसणी घालेल असा एक आभासी संघ तयार करू शकतात। आणि यात संघात निवडलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर रोख बक्षिसे सुद्धा मिळत असतात। त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही ड्रीम 11 आणि माय 11 सर्कलमधून 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे कमवले तर तुम्हाला आयकर नियमानुसार TDS किंवा टॅक्ससुद्धा भरावा लागत असतो। यासोबतच तुम्हाला GST म्हणजेच वस्तू आणि सेवा टॅक्स तर या अंतर्गत नोंदणीसुद्धा करावी लागत असते। आणि तुम्ही असे न केल्यास इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला समन्स आणि नोटीससुद्धा पाठवू शकतो। ते तुमच्या कमाईची चौकशी करू शकतात। त्यानंतर तुम्हाला दंड आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो। त्यामुळे यासंबंधित नियम जाणून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। तर या खेळातून पैसे मिळवण्यासाठी या फॅन्टसी लीगमध्ये भाग घेणे गरजेचे असते। ड्रीम 11, माय 11 सर्कल, विजन 11 तर यासारख्या फॅन्टसी ॲप्लिकेशन वापरकर्ते प्रवेश फी जमा करून स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात। आणि टीम तयार करणाऱ्या वापरकर्त्याकडून तयार करण्यात आलेल्या संघाने खेळात जिंकल्यास रोख बक्षिसे सुद्धा मिळत असतात। तसेच रेफरल प्रोग्रामच्या माध्यमातून सुद्धा पैसे कमवता येते। नवीन वापरकर्त्यांना फॅन्टसी ॲप्लिकेशनची लिंकद्वारे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून गेम खेळण्यासाठी भाग पाडले जाते। त्यामुळे बोनस आणि रोख बक्षिसे मिळू शकतात। तर मोठ्या स्पर्धांमध्ये बक्षिसांची रक्कमसुद्धा जास्त असते, ज्यामुळे अधिक कमाईची शक्यता वाढत असते। ड्रीम 11 किंवा माय 11 सर्कलवर तुम्हाला 11 खेळाडूंचा एक आभासी संघ तयार करावा लागत असतो। हा संघ तयार करत असताना तुम्ही दोन्ही टीममधले स्वतःच्या मनमर्जीने चांगल्यात चांगले खेळाडू घेऊ शकतात आणि यातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार गुण मिळतात। जो वापरकर्ता सर्वाधिक गुण मिळवतो तो बक्षीस जिंकतो आणि या बक्षिसांची रक्कम लाखो रुपयापासून ते कोटी रुपयापर्यंत असू शकते। इन्कम टॅक्स नियमाअंतर्गत ड्रीम 11 किंवा इतर काल्पनिक क्रीडा प्लॅटफॉर्म यावरील कमाई ही करपात्र उत्पन्न मानली जाते। आपल्या भारत देशात प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत ही कमाई इतर स्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या अंतर्गत येत असते आणि त्यावर टॅक्ससुद्धा लावला जातो आणि तो असतो जवळपास कमाईच्या 30% TDS एवढा। तर जर तुम्ही 1 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम जिंकली तर आपोआप 30% TDS तुमचा कापला जातो। म्हणजे तुमच्या बक्षिसातून 30% रक्कम कापून बाकीचे जे शिल्लक पैसे आहेत ते तुम्हाला दिले जातात। माय 11 सर्कल, विजन 11, ड्रीम 11 यासारख्या फॅन्टसी गेम ॲप्लिकेशन वापरकर्त्यांनी त्यांच्या वार्षिक इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये या खेळातून होणाऱ्या उत्पन्नाचा अहवाल देणे आवश्यक असते। आणि जर वापरकर्ता या प्लॅटफॉर्मवरून नियमित कमाई करत असेल तर त्याला GSTसाठी नोंदणी करणेसुद्धा आवश्यक असू शकते। पण समजा की जर एखाद्या व्यक्तीने माय 11 सर्कल, विजन 11, ड्रीम 11 तर यासारख्या प्लॅटफॉर्मच्या कमाईवर इन्कम टॅक्स भरण्यास टाळाटाळ केली तर आयकर विभाग म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कठोर कारवाई करू शकते। आणि जर टॅक्स भरला नाही तर प्रत्येक महिन्याला 1% व्याज आणि जी थकीत रक्कम असते त्या रकमेवर 50% पर्यंत अतिरिक्त दंड इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्याकडून घेऊ शकते। यासोबतच कर चुकवेगिरीच्या बाबतीत इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला समन्स आणि नोटीससुद्धा पाठवू शकतो। पण तुम्ही काय हे जाणून बुजून इन्कम टॅक्स चोरी करत असाल तर तुम्हाला 3 ते 7 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते। हा खेळ जरी कौशल्यावर आधारित असला तरी तो कमाईचे पूर्णपणे हमखास साधन नाही। अनेकांना यात कष्टाने कमवलेली संपूर्ण कमाई गमवावी लागली आणि कित्येक लोकांनी या खेळापायी कर्ज घेतली आणि ती कर्ज फेडू न शकल्याने जीवसुद्धा गमवावा लागला। त्यामुळे या खेळाची तुम्हाला सवय लागणार नाही याची काळजी घ्या।